नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करताच त्या ठिकाणी काव्य येते आणि म्हणू लागते, ताई नक्की आपली मेहंदी खूप छान रंगणार आणि फक्त मेहंदीच नाही तर आपलं आयुष्यसुद्धा अगदी प्रेमाच्या रंगाने रंगणार आहे, त्यामुळे काळजीच करू नकोस असं म्हणत दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात. दोघेही खूप खुश असतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी रेखाताई आणि सर्वच जण येतात. रेखाताई नंदिनी आणि काव्याला आवाज देत म्हणतात, नंदिनी काव्या असं म्हणत रेखाताई आणि चित्रा दोघीही काव्य आणि नंदिनीला इशाऱ्यानेच तुम्ही दोघी खरंच खूप छान दिसताय असं सांगतात. तर त्यानंतर आता रेखाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही जर असा उशीर केलात तर मग मेहंदीला उशीर नाही का होणार, चला बरं मेहंदीला उशीर नको व्हायला असं म्हणत आता रेखाताई आणि चित्रा दोघीही काव्य आणि नंदिनीला दृष्ट लागू नये यासाठी काळा टीट लावतात आणि त्यानंतर मेहंदीसाठी घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता देशमुखांच्या राजकुमारांची हॉलवर एंट्री होताच इकडे संपूर्ण मोहिते कुटुंब त्याचबरोबर नंदिनीच्या आश्रमातील सर्वच जण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. आता रेखाताई त्या दोघांचंही औक्षण करत असतात, परंतु त्या दोघांच्या नजरा मात्र नंदिनी आणि काव्याला शोधत असतात. तर आता विक्रम या दोघांची गंमत करत थोडा वेळ विश्रांती घ्याल का, थोडा वेळ थांबा असं म्हणत त्या दोघांना तिथेच थांबवतात. तर या दोघांची मज्जा मात्र चांगलीच आता युग घेत असतो. युग म्हणू लागतो, किती ती घाई असं म्हणत सर्वच जण त्यांच्याकडे पाहत असतात, परंतु त्या दोघांच्या नजरा काही हटत नसतात. परंतु त्यांना मात्र काव्य आणि नंदिनी कुठे दिसत नसतात. त्यांना त्या दोघींना पाहायची खूप घाई झालेली असते. आता औक्षण करून झाल्यानंतर पार्थ आणि जीवा नंदिनीच्या वडिलांचे आशीर्वाद घेतात. पुढे येऊन पाहतात तर प्रेमानंतरच्या लग्नात स्वागत आहे आणि ह्या स्वागताचा बोर्ड पाहतात. नंदिनी आणि काव्याप्रमाणे जीवा आणि पार्थही आपला एक फोटो त्या ठिकाणी काढतात आणि त्यानंतर हॉलवर जमलेले सर्वच पाहुणे मंडळी पार्थ आणि जीवाचं स्वागत करतात. आता या स्वागतामध्ये सुद्धा ते दोघंही आपापल्या बायकांना शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना मात्र त्या दोघी कुठेच दिसत नसतात. आता प्रत्येकजण त्यांची विचारपूस करत असतात, परंतु त्यांची नजर मात्र इकडे काव्य आणि नंदिनीकडे असते. काव्य आणि नंदिनी कुठेच दिसत नाहीत आणि म्हणूनच त्यांची नजर त्या दोघींना शोधत असते. आणि ज्यावेळी सर्व पाहुणे मंडळी बाजूला होतात तर समोर असतात काव्या आणि नंदिनी. दोघींच्याही हातावर मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. आता पार्थ काव्याच्या समोर तर जीवा नंदिनीच्या समोर उभा असतो. आता चौघही एकमेकांकडे पाहतात आणि प्रेमाच्याच या दुनियेमध्ये हरवून गेलेले असतात. आता काव्य इशाऱ्यानेच पार्थला तिथून जायला सांगते, परंतु पार्थ कसला जातोय, पार्थ तर आता गुडघ्यावर बसतो आणि पार्थ बरोबर जीवाही आता दोघंही गुडघ्यावर बसत अगदी प्रेम आपलं कबूल करत सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करतात. आता नंदिनी आणि काव्य लाजू लागतात, परंतु जीवा आणि पार्थ काही आपलं प्रेम व्यक्त करायला लाजत नसतात. एक एक स्टेप पुढे जात त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि हे सगळं पाहून सर्वच जण त्यांच्याकडे पाहून थक्क झालेले असतात. इकडे नंदिनी आणि काव्य लाजू लागतात. कधी हार्टशेपमध्ये आपलं प्रेम व्यक्त करतात, तर कधी प्लँकिसमध्ये, तर कधी तू किती सुंदर दिसतेस असं म्हणत दोघेही आपापल्या बायकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करत असतात. हे सगळं काही पाहून सर्वच जण थक्क तर झालेलेच असतात, परंतु त्यावेळी तिथे एंट्री होते मानिनीताईंची. आता मानिनीताई त्या दोघांची चांगलीच शाळा घेतात आणि दोघांचेही कान पकडतात आणि म्हणतात, तुमचं इथे काय चाललंय, त्या पोरींची मेहंदी चालू आहे आणि तुम्ही त्यांना त्रास देताय. आत्ता जायचं आणि अगोदर कपडे चेंज करून यायचे. आता युग त्या दोघांच्या हातामध्ये त्यांच्या कपड्यांच्या बॅगा देतो. तर त्यानंतर ते दोघेही आता मानिनीताईंनाच तिथून जायला सांगतात. त्यांची मज्जा मस्करी घेत त्यांना तिथून जायला सांगतात, पण त्यानंतर पकडतात ते युगला. आता जीवा युगच्या कानात काहीतरी सांगतो तर पार्थ युगला तिथून कलटवतोच. आता युगही तिथून निघून जातो. दोघेही प्रेमात एवढे हरवून गेलेले असतात की आजूबाजूला कोणी आहे याचं भानही त्यांना राहिलेलं नसतं. आता जीवा पार्थला म्हणतो, चल आपल्याला कपडे चेंज करायला जायचं आहे असं म्हणत आता दोघेही कपडे चेंज करण्यासाठी निघून जातात. आणि इकडे मात्र आता सर्वच जण जमलेले पाहुणे काव्य आणि नंदिनीकडे पाहत त्या दोघींचं कौतुकही करत असतात आणि त्या दोघींबद्दल सगळ्यांना अभिमानही वाटत असतो. तर आता हॉलवर एंट्री होते, ती म्हणजे रम्या आणि वसु आत्यांची.
परंतु रम्याच्या चेहऱ्याकडे पाहून वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात. आता रम्या स्माईल करते आणि वसुआत्यांना ही इशाऱ्याने स्माईल करायला सांगते. तर त्यानंतर रम्या हॉलमध्ये पाऊल टाकते. समोर येऊन पाहते तर प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत हा बोर्ड तिच्या समोर तिच्या स्वागतासाठी असतं. परंतु आता वसुआत्यांना पुढे जायला सांगते आणि त्यानंतर रम्या तिच्या हातात असणारी तिच्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका त्याच बोर्डवर लावते. शुभ विवाह रम्या आणि पार्थ या लग्नात तुमचं सहर्ष स्वागत आणि असा बोर्ड तयार करत ती स्वतःचा सेल्फी त्या ठिकाणी काढते आणि त्यानंतरच तिने हॉलमध्ये एंट्री केलेली असते. आता हॉलवर मेहंदीच्या कार्यक्रमासोबतच हळद कुटण्याचा कार्यक्रमही सुरू असतो, कारण काही थोड्या वेळातच हळदीला सुरुवात करायची असते आणि त्याचवेळी रम्या आणि वसुआत्या त्या ठिकाणी येतात. रम्या वसुआत्यांच्या हातात हळकुंडांचं ताट देते आणि ती हळकुंड ते टाकायला सांगत असते. वसुआत्या नकार देत असतात, परंतु रम्या मात्र वसुआत्यांना जबरदस्तीने ती हळकुंड त्याच्यामध्ये टाकायला सांगते. आता ती टाकत असताना वसुआत्यांचे हात थरथरत असतात, त्या घाबरून गेलेल्या असतात. तर दुसरीकडे आता रम्या चांगुलपणाचा आव आणत आपण किती बदललो आहोत हे दाखवत काव्याच्या बाजूला येऊन बसते आणि मेहंदी कशी काढायची, पार्थचं नाव कसं लिहायचं हे सांगत असते. परंतु हे सगळं काही नंदिनी पाहत असते. नंदिनीच्या मनात कुठेतरी शंका असते की रम्या खरंच बदलली आहे का, आणि म्हणूनच आता नंदिनी तिच्याकडे पाहते तर मानिनीताई नंदिनीकडे पाहतात आणि इशाऱ्यानेच काय झालं असं विचारतात. त्यावेळी नंदिनी काहीच नाही असं सांगते. परंतु मानिनीताईंच्याही लक्षात येतं की नंदिनी सुद्धा रम्याच्याच या बदलण्याचा विचार करत आहे. आता इकडे हळद कुटत असताना रम्याने तर आता वसुआत्यांच्या हातात कोणती हळद दिलेली असते हे फक्त तिलाच माहीत असतं. तर दुसरीकडे रम्या आता फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते. तर इकडे देशमुखांचा मोठा राजकुमार पार्थ तयार होऊन त्याची आता एंट्री झालेली असते. आता पार्थने सुद्धा काव्याच्या कपड्यांना सूट होतील, काव्यासोबत आपणही मेहंदीच्या कार्यक्रमात उठून दिसू असेच कपडे परिधान केलेले असतात. आता पार्थच्या मागोमाग जीवाचीही त्या ठिकाणी एंट्री होते. जीवाने सुद्धा नंदिनीच्या कपड्यांना साजेसे मॅच होतील असाच मेहंदी कलरचा ड्रेस परिधान केलेला असतो आणि दोघेही तिथे येताच दोघेही आता काव्य आणि नंदिनीकडे पाहू लागतात. आता पार्थ काव्याच्या प्रेमात तर जीवा नंदिनीच्या प्रेमात इतके वेडे झालेले असतात की दोघांचीही नजर काही हटत नसते. दोघेही आता काव्य आणि नंदिनीमध्ये हरवून गेलेले असतात आणि इथे मात्र काव्या आणि नंदिनीच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो आणि त्याच वेळी आपल्या भावांना मदत करण्यासाठी सज्ज होतो तो युग. आता युग नंदिनीच्या आवडता वडापाव तर काव्याच्या आवडती रेड वेलवेट पेस्ट्री घेऊन जीवा आणि पार्थच्या समोर हजर असतो. आता दोघेही खुश होतात आणि लगेच ती घ्यायला जाणार, परंतु त्या अगोदर टीप तर द्यायला हवी ना, म्हणून दोघांनी आता युगसाठी टीप म्हणून 20-20 रुपये दिलेले असतात. युग मात्र ती टीप पाहतो आणि लगेच पुन्हा एकदा तो ट्रे घेऊन मागे फिरतो, पण जीवा त्याला थांबवतो आणि ते दोघेही ट्रेमध्ये असणारी आपल्या बायकांची फेवरेट वस्तू म्हणजेच नंदिनीचा आवडता वडापाव जीवाने घेतलेला असतो, ती प्लेट जीवाच्या हातात असते. तर काव्याची आवडती रेड वेलवेट पेस्ट्री याची प्लेट पार्थ घेतो आणि दोघेही आता आपल्या बायकांना भरवण्यासाठी पुढे येतात. तर इकडे पाहायला मिळतं की रम्या सर्वांच्या नकळतच तिथे ठेवलेली हळकुंड आपल्या हातात घेते आणि लपवतच ती घेऊन येत आता ती हळकुंड ती ज्या ठिकाणी हळद कुटण्याचा कार्यक्रम सुरू असतो त्यामध्ये टाकते. आता वसुआत्यांना हे सगळं काही माहीत असतं, परंतु रम्याच्या मनात काय चालू आहे कोणाला काहीच कळत नाही. तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्याची मेहंदी पूर्ण झालेली असते. सर्वच जणी तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता दोघींची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी हजर असतात. काव्याची काळजी घेण्यासाठी पार्थ तिच्या आवडीची रेड वेलवेट पेस्ट्री घेऊन तिच्या समोर हजर असतो. तर नंदिनीची काळजी घेण्यासाठी नंदिनीचा आवडता वडापाव घेऊन जीवा तिथे हजर असतो. आता हे दृश्य पाहून काव्या आणि नंदिनी भारावून जातात. काव्यही पार्थकडे पाहत असते तर नंदिनी जीवाकडे. आपल्या नवऱ्यांचं प्रेम पाहून दोघेही भारावून गेलेले असतात. दोघींचेही चेहरे खुललेले असतात आणि आता जीवा नंदिनीला वडापाव भरवायला घेतो. तर आता पार्थ काव्याला रेड वेलवेट पेस्ट्री भरवायला घेतो, पण त्यातही तिची मस्करी करत असतो. आता काव्या थोडी रुसते, परंतु रुसवा कसा घालवायचा हे पार्थला चांगलंच माहीत असतं.
पार्थने काव्याचा रुसवा घालवलेला असतो आणि तिला पेस्ट्री खाऊ घातलेली असते. त्याचवेळी तिथे एंट्री होते मानिनीताईंची. मानिनीताई येतात आणि आपल्या लबाड मुलांचं काय चालू आहे हे पाहून त्या दोघांचीही चांगलीच शाळा घेतात. आता मानिनीताईंच्या मागोमाग शारदाताईसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि नंदिनीचे वडीलसुद्धा. आता सर्वच जण तिथे येतात आणि या चौघांचं प्रेम पाहून त्यांची खूप मज्जा मस्करी करू लागतात. या चौघांबद्दल सगळ्यांनाच अभिमान वाटत असतो, सगळ्यांनाच चौघांचं कौतुकही वाटत असतं. परंतु तितकं त्या चौघांची मज्जा घ्यायलाही, त्या चौघांना चिडवायलाही घरातील सगळ्यांना तितकीच मज्जा येत असते. आता मानिनीताईंसोबत आशाताईसुद्धा असतात. आता मानिनीताई आशाताईंना फोटो काढायला सांगतात. आता जीवा नंदिनीच्या बाजूला तर पार्थ काव्याच्या बाजूला आणि या चौघांच्या समोर युग बसतं. तर मानिनीताई, विक्रम, शारदाताई आणि नंदिनीचे वडील सर्वच जण त्या ठिकाणी असतात. तर आशाताई त्या सगळ्यांचा एक खूप छान फोटो काढतात. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद असतो. संपूर्ण देशमुख आणि मोहिते कुटुंब एकत्र येत आपल्या मुलांचा आनंद, त्यांचं लग्न सोहळा अगदी थाटात साजरा करून देण्यासाठी सज्ज झालेले असतात. आता मेहंदीचा कार्यक्रम तर झालेला असतो, परंतु आता हळदीच्या कार्यक्रमा अगोदर रम्याच्या कारस्थानालाही सुरुवात झालेली असते. रम्या नक्की काय करते यावर वसुवत्यांचं लक्ष असतो, परंतु रम्या मात्र या सगळ्याचा ठाव ठिकाणा सुद्धा लागू देत नाही. आता रम्या या सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्वतःचा सहभाग दाखवत असते आणि आता तर तिने हळदही बनवायला घेतलेली असते. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी योग येतो आणि रम्याला म्हणतो, क्या बात आहे रम्या, आज म्हणजे अगदी जय्यत तयारी. नाही म्हणजे तू हळद बनवायला घेतलीस ना, म्हणून म्हटलं. पण खरंच रम्या तू बदललीस हा. नाही म्हणजे या अगोदर असू देत, पण आता खरंच तू बदलली आहेस आणि ते मलाही दिसतंय. रम्या म्हणते, माणसं बदलतात योग, तू नाही का या अगोदरच्या परीक्षेमध्ये नपास झाला होतास आणि आता पास झाला तसंच. आता युगला वाईट वाटतं. रम्या म्हणते, काय झालं, वाईट वाटलं, हर्ट झालास आणि मी तुझी मस्करी केली. तर युग म्हणतो, नाही, बाबांनी मला काम सांगितलंय ना, मी आलोच. असं म्हणत आता युग रम्यासमोर काही न बोलता तिला टाळत तिथून निघून जातो. आता रम्याचं हे वागणं वसुवत्यांनी पाहिलेलं असतं. वसुवत्या तिथे येतात आणि रम्याला जाब विचारत म्हणतात, रम्या काय कहे, तू असं का बोललीस, तू युगला हट का केलंस, तो तुझ्याशी नीट बोलत होता ना, मग त्याला असं उलट उत्तर द्यायची, हट करायची काही गरज होती का? परंतु वसुवत्यांच्या या बोलण्यावर रम्या काहीच प्रत्युत्तर करत नाही आणि ती हळद बनवत असते. परंतु ती बनवत असताना ती एका छोट्या बाउलमधली पावडर त्या हळदीमध्ये मिक्स करते. त्यावेळी वसुवत्या रम्याला विचारतात, रम्या काय आहे, तू काय करतेस? रम्या, या हळदीमध्ये तू काहीतरी मिक्स केलंयस ना, काय मिक्स केलंयस? बोल रम्या, नक्की तुझ्या मनात काय चालू आहे? तर रम्या वसुवत्यांना म्हणते, कळेलच तुला. आता रम्याच्या या बोलण्याचा वसुवत्या विचार करू लागतात. त्याही घाबरून गेलेल्या असतात. तर रम्याला पुढे काही विचारणार तर रम्या म्हणते, एक मिनिट, मी आलेचा. असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्याच्या हातावर मेहंदी असते आणि तिची केस नेकलेसमध्ये अडकलेली असतात. आता काव्या ती नीट करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हातावर मेहंदी असल्यामुळे तिला जमत नाही. आणि त्याचवेळी चांगुलपणाचा आव आणत आता त्या ठिकाणी रम्या आलेली असते. रम्या काव्याला विचारते, काय झालंय, एडिटेड होतंय का? तर काव्या म्हणते, नाही, जरा ही केस नेकलेसमध्ये. रम्या म्हणते, एक मिनिट. असं म्हणत रम्या आता तिला नेकलेस आणि केस यांच्यामधला गुंता सोडून देते. आणि म्हणूनच आता काव्या रम्याला म्हणते, थँक्यू. रम्या म्हणते, अगं काय ही थँक्यू कशासाठी? अगं आज तुझा स्पेशल दिवस आहे आणि तू फक्त एन्जॉय करायचं आहे, मस्त अगदी या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं असतं का? अगं थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. पण खरं सांगू का काव्या, आता तुझ्या मदतीला मी पार्थलाच पाठवणार होते, म्हणजे कसा एक रोमॅन्टिक सीन पाहायला मिळाला असता. तर रम्या म्हणू लागते, आवडलं असतं का तुला? काव्या म्हणते, नक्कीच आवडलं असतं. पण रम्या, एक गोष्ट सांगू का, मला मदतीची गरज आहे हे पार्थला सांगायची गरजच पडली नसते. आता रम्या वरवर हसून दाखवते, परंतु मनात मात्र तिच्या काहीतरी वेगळंच चालू असतं. आता रम्या काव्याच्या हातावरची मेहंदी पाहते आणि मेहंदीचं कौतुक करत म्हणते, अरे वा, खरंच किती छान मेहंदी काढली आहे, बघू बघू जरा. आणि इथे मागे काव्यार्थ हार्टमध्ये किती छान लिहिलंय, खरंच खूप छान दिसतंय हे. असं म्हणत आता रम्या पुढे काव्याला म्हणते, काव्या, आपण एक काम करूयात का, म्हणजे या मेहंदीवर जर साखर पाणी लावलं तर ती अजून छान रंगेल. आपण लावूयात का साखर पाणी, चालेल का तुला? काव्या म्हणते, हो चालेल ना. असं म्हणत आता काव्या रम्याकडे पाहते. रम्यात झालेला हा बदल पाहून काव्याला रम्याचा अभिमान वाटत असतो आणि म्हणूनच काव्या व्यक्त होत म्हणते, रम्या, खरंच किती बदलली आहेस ग तू.
सगळं किती अगदी मनापासून करतेस ग. रम्या म्हणते खरंच. तर काव्या म्हणते तुला खरंच सांगू का, मला तर ही बदललेली रम्याच बघायची होती. तर आता रम्या म्हणते चला तर मग, म्हणजे माझ्यातील बदल तुला तरी आवडलाही. तर काव्या म्हणते घ्या. अगं चांगले बदल कोणाला नाही आवडत. अगं फक्त मलाच नाही तर सगळ्यांनाच ही बदललेली रम्या खरंच खूप आवडली आहे. सर्वच जण तुझं कौतुक करतायत. रम्या ही खुश होते आणि म्हणू लागते आलेच आम्ही. असं म्हणत रम्या आता साखरपाणी घेऊन येते आणि काव्याच्या हातावर कापसाच्या साहाय्याने ती साखरपाणी लावत असते. आणि त्यावेळी रम्या मनाशीच म्हणते, काव्या अगं परत परत ठेच लागूनही, परत परत संकटात सापडूनही तू आता पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवतेस. काहीच हरकत नाही. तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे ना काव्या, ठेव. परंतु पुन्हा पुन्हा धडे घेऊ नये. तू जर माझ्यावर विश्वास ठेवत असशील आणि जर तू आता चूक करत असशील तर त्या चुकीची जाणीव करून देणं हे माझंच काम आहे. असं म्हणत रम्या आता काव्याच्या हातावर साखरपाणी लावून देत असते. काव्या मात्र रम्यावर पूर्ण विश्वास ठेवते आणि तिच्या मेहंदीवर साखरपाणी लावण्याची जबाबदारी तिच्यावर टाकते. तर त्याचवेळी एक ताई येतात आणि आवाज देत म्हणतात, काव्याताई, अगं नंदिनीताई कुठे आहे? तर आता काव्या म्हणू लागते नंदिनीताई असेल ना, ती बाहेरच होती. असं म्हणताच आता त्या ताई नंदिनीला शोधण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनीच्या हातावर सुद्धा साखरपाणी लावलं जातं आणि त्याचवेळी आता चुड्याचं ताट घेऊन जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. जीवा नंदिनीला काही कळू न देता तिच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि त्यानंतर तिथे असणारे सर्वच जण निघून जातात. नंदिनी विचारते कोण आहे? काव्या तू? परंतु त्या ठिकाणी जीवा असतो. तर इकडे मानिनीताई नंदिनीला शोधत असतात आणि ज्या ताई बांगड्या भरण्यासाठी बसलेल्या असतात त्या सर्वांनाच मानिनीताई विचारतात की तुम्ही नंदिनीला कुठे पाहिलंय का? तर त्या सर्वजण म्हणतात नाही, पण आता तर नंदिनी इथेच होती. आता नंदिनी कुठे गेली आहे हिचा शोध चालू असतो. त्याचवेळी तिथे रम्या येते आणि विचारते मामी अगं काय झालंय? तर मानिनीताई म्हणतात अगं नंदिनीला तू कुठे पाहिलंयस का? तर रम्या म्हणते नंदिनी तर इथेच होती, परंतु नंदिनी तिथे नसते. तर त्याचवेळी शारदाताई येतात. तर मानिनीताई म्हणतात तुम्ही सुद्धा तिलाच शोधताय का? तर शारदाताई म्हणतात हो ना, सगुणाताई चुडा भरायला आलेत, म्हटलं काव्याला चुडा भरून घ्यायला हवा आणि म्हणूनच मी काव्याला शोधते. तर मानिनीताई म्हणतात म्हणजे तुम्ही काव्याला शोधताय, म्हणजे दोन्ही मुली गायब आहेत, कुठे गेल्या असतील? रम्या म्हणते मामी मावशी तुम्ही काळजी करू नका, दोघीही इथेच असतील. मी शोधून आत्ताच घेऊन येते. मी काव्याला सुद्धा आता इथेच पाहिलं. मी तर बांगड्या भरण्यासाठी बाकीच्यांना सांगायला गेली, पण काव्य इथेच होती. आता कुठे गेली काहीच माहीत नाही. परंतु तुम्ही काळजी करू नका, मी दोघींनाही घेऊन येते. असं म्हणत आता रम्या त्या दोघींनाही शोधण्यासाठी जाते. आता दोघीही कुठे दिसत नाही म्हणून शारदाताई आणि मानिनीताई घाबरून गेलेले असतात. आता दोघीही काव्या आणि नंदिनीला शोधत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्या तिथून निघालेली असते, परंतु त्याचवेळी पार्थ तिच्या मागे येऊन उभा राहतो. तिच्या डोळ्यांवर हात ठेवत तिचे डोळे बंद करतो. काव्या म्हणते कोण आहे? तर पार्थ आता काव्याच्या समोर उभा असतो आणि हात बाजूला करतो. त्यावेळी काव्या म्हणते पार्थ अहो तुम्ही इथे? तर पार्थ म्हणतो हळू कशाला ओरडताय? अहो मीच आहे. तर काव्या म्हणते पण देशमुख तुम्हाला माहीत आहे ना? तर पार्थ म्हणतो हो हो. तर आता काव्या आजूबाजूला पाहते तर तिथे कोणीच नसतं. तर दुसरीकडे जीवा नंदिनीच्या कानात म्हणतो घाबरू नकोस, मी आहे. असं म्हणत जीवा आता नंदिनीच्या बाजूला येऊन बसतो. नंदिनीला तर जीवाला पाहून धक्काच बसतो, कारण आत्ता तर आपल्या आजूबाजूला एवढ्या सगळ्या जणी होत्या, परंतु त्या कुठे गायब झाल्यात आणि जीवा आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच नंदिनी जीवाला विचारते जीवा तुम्ही इथे काय करताय? जीवा नंदिनीला शांत करत म्हणतो बस. असं म्हणत आता जीवा नंदिनीसाठी आणलेली भेटवस्तू सौभाग्याचा चुडा तिला दाखवतो आणि त्यावेळी नंदिनी खुश होते. तर दुसरीकडे पार्थ आता काव्याला म्हणतो हे बघा बाहेर सर्वच जण तुम्हाला शोधतायत. तर काव्या म्हणते हां. तर पार्थ पुढे म्हणतो पण तुम्ही मला बाहेर जायला नको आहात, तुम्ही माझ्यासोबत इथेच थांबा माझ्या समोर. आता हे ऐकून काव्या पार्थकडे पाहू लागते. काव्य विचारते देशमुख अहो काय चाललंय तुमचं हे? तर पार्थ म्हणतो हो तुम्ही बाहेर नाही जायचं. काव्य म्हणते मी बाहेर जायचं नाही. अहो देशमुख बाहेर चुडा भरायचा कार्यक्रम सुरू झाला आहे. बाहेर सगुणाताई आल्यात आणि त्या सगळ्यांना चुडा भरतायत. मला सुद्धा चुडा भरायचा आहे, मग मला सुद्धा बाहेर जावंच लागेल ना? तर पार्थ काही काव्याला जाऊ देत नसतो. तर दुसरीकडे आता हिरवा चुडा पाहून नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते हिरवा चुडा बरं झालं तुम्ही घेऊन आलात. काय आहे ना आज मी नवरी आहे आणि नवरीच्या हातात जर हिरवा चुडा नसेल तर सर्वच जण मला विचारतील पण तुम्ही हा हिरवा चुडा इथपर्यंत घेऊन आलात आणि तोही माझ्यासाठी?
हा तुम्ही घेऊन तरी कसा आलात आणि तेही सगळ्यांसमोरून? तर जीवा म्हणतो, कसा आणला ह्याच्याशी तुला काय करायचं आहे? आता फक्त तू, मी आणि हा हिरवा सोडा. नंदिनी म्हणते, तुम्ही? तर जीवा नंदिनीकडे पाहतो तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, हो मीच तुमच्या हातात चुडा भरणार आहे. मला सांगा, तुम्हाला चुडा भरायचा आहे ना? तर काव्या म्हणते, हो. तर पार्थ म्हणतो, मग माझ्या बायकोचा हात मी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात का देऊ? मीच माझ्या बायकोच्या हातात चुडा भरणार आहे. तर आता चिवाने नंदिनीला चुडा भरायला घेतलेला असतो आणि चिवा म्हणतो, दुखलं तर सांगा, आता पहिली बांगडीच हातात घालताच नंदिनी म्हणते, असं म्हणत दुखल्याची ॲक्टिंग करते. तर जीवा विचारतो, दुखलं? तर असं म्हणत जीवा घाबरून गेलेलं असतं, परंतु ही निव्वळ नंदिनीची ॲक्टिंग असते. आणि ते पाहून जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, का घे, तू मला घाबरवतेस का? नंदिनी म्हणते, नाही, मज्जा केली तुमची. तर त्यानंतर आता जीवा नंदिनीच्या हातामध्ये चुडा भरत असतो. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, या दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होतो, कधीपासून तरसलो होतो. या दिवसासाठी मी खरंच आतुर झालो होतो. आज तू, मी आणि हा हिरवा चुडा, फक्त आपण तिघेच. असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो तर नंदिनी जीवाकडे, तर दुसरीकडे पार्थही आता काव्याच्या हातात चुडा भरायला घेतो. तर काव्यही अभिमानाने प्रेमाने पार्थकडे पाहू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आता नंदिनीच्या हातात चुडा भरतो आणि हाताला किस करत आता नंदिनीचं कौतुक करत तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी, आपल्या प्री वेडिंगसाठी तू ज्यावेळी साडी नेसून आली होतीस ना, त्यावेळी 60च्या हिरोईनीसारखी दिसत होतीस. आणि तेव्हाच मला कळालं की आपलं नातं फक्त या जन्मासाठी नाही तर त्या जन्मातही आपलं नातं असंच घट्ट होतं आणि यापुढे सुद्धा हे नातं असंच घट्ट असणार आहे. तर दुसरीकडे पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो, हेरवी तर तुम्ही सुंदर दिसताच, परंतु प्री वेडिंग शूटमध्ये तुम्ही तर हॉट दिसत होता. आता मात्र काव्या लाजू लागते. आता या दोघांच्या लग्नामध्ये रम्य कोणतं नवीन वादळ घेऊन तर येणार नाही ना, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.